हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज वीकेंड असूनही लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज अक्षय तृतीया आहे आणि मी आज भरपूर काय काय प्लॅन केलं आहे. सो लेट्स सी. तर आज दिवसाची सुरुवात सगळं घर स्वच्छ करण्यापासून झाली आहे. सगळ्यात आधी मी उठल्यावरती पाणी पिले, त्यानंतर घर झाडून घेतलं आहे, घर पुसून घेतलं आहे, बाहेर दारात रांगोळी काढली आहे. रांगोळीच्या डिझाईनला इग्नोर करून थोडंसं एफर्ट्सकडे लक्ष द्या. सो हे सगळं बाहेरची तयारी झाल्यानंतर किचनमध्ये आले. किचनमध्ये ॲक्च्युली मला आज अक्षय तृतीयानिमित्त थोडासा खास स्वयंपाक बनवायचा होता. तर त्यासाठी मी आधी म्हणजे मी असं ठरवलं होतं आज की पुऱ्या, बटाट्याची भाजी, वरण भात आणि आमरस हा मेनू बनवेल. मी फर्स्ट टाईम एवढं सगळं बनवते ॲट अ टाईम. माहीत नाही कसं होईल कसं नाही, म्हणजे माहीत नाही किती वेळ लागेल किती नाही. तर आता आमरस करायला घेतलाय. आमरस मी एकदम साध्या आणि ट्रेडिशनल पद्धतीने करते, जशी माझी आई करायची. आंब्याचा सगळा पल्प काढून घ्यायचा, त्यामध्ये साखर टाकायची, बस एवढंच करते मी, जास्त काही करत नाही. ॲक्च्युली इलायचीचा फ्लेवर मला आवडत नाही आणि मी भरपूर रेसिपीज बघितल्यात ज्यामध्ये लोक दूध पण टाकतात, पण दूध जर टाकलं तर तो मँगो शेकच होईल ना. सो आमरस इज द लव आणि मला असं वाटतं की ह्या ट्रेडिशनल गोष्टी ट्रेडिशनल वेनेच जगल्या पाहिजे आणि तशाच खाल्ल्या पाहिजेत. सो मी आमरस एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीनेच बनवला आहे. तर अशा प्रकारे आपला आमरस झाला आहे. सो आता मी तो फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे बाकी सगळा स्वयंपाक मला उरकूस्तोवर हा थंड होईल. तर पुऱ्या करण्यासाठी आता थोडंसं गव्हाचं पीठ मळून घेते. ॲक्च्युली पुऱ्यांसाठी गव्हाचं पीठ मळताना थोडंसं घट्ट मळायचं, कारण पातळ मळलं की ते व्यवस्थित पुऱ्या होत नाही. हे जे प्लांट्स तुम्ही बघताय, मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि जेड प्लांट आहे, हे ठेवण्यामागे काही प्रॅक्टिकल रिझन्स आहेत. कारण हे प्लांट्स एअर प्युरिफिकेशनचं काम करतात. आता मी वरण भाताचा कुकर लावून घेते. कुकरमध्ये 2 कप तांदूळ आणि 1 कप मुगाची डाळ घेतली आहे. मी जनरली मुगाच्या डाळीचंच वरण करते, कारण मुगाच्या डाळीने पित्त होण्याची शक्यता कमी असते आणि तुरीच्या डाळीने पित्त होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे मी रिस्कच नाही घेत. तांदूळ आणि डाळीमध्ये मी अंदाजे पाणी घालते, जेवढं पाणी पाहिजे तेवढं. आणि मेन म्हणजे मी मीठ यामध्येच टाकून घेते, कारण डाळ छान शिजते. तर कुकर लावून झाला आहे, एका गॅसवर कुकर ठेवला आहे. आता पुऱ्यांची तयारी करते. ॲक्च्युली मी पुऱ्यांचं जे पीठ मळलं होतं ते थोडंसं पातळ झालं होतं, त्याच्यामुळे त्या काही पुऱ्या व्यवस्थित येत नव्हते. मग मी परत त्याला जरा घट्ट करून घेतले. ॲक्च्युली मी पुऱ्या सगळ्या लाटून आधी घेते आणि नंतर तळते, कारण त्यामुळं माझा वेळ पण वाचतो, गॅस पण वाचतो आणि सध्या गॅस वाचवणं ही काळाची गरज झालेली आहे. तर मी सगळ्या पुऱ्या इथं व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर कढई ठेवून तळून घेते. माझी कढई स्टीलची असल्यामुळं तेल पण लवकरच गरम होतं, कढई पण लवकरच तापते. आता मी एक एक पुरी तळून घेते. ॲक्च्युली ते थोडंसं पीठ माझ्याकडनं जास्तच पातळ झालं होतं, त्याच्यामुळे त्या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या, पण थोड्याशा म्हणजे सगळ्या व्यवस्थित झालेल्याच नव्हत्या. तर आता सगळ्या पुऱ्या तळून घेते. तर पुऱ्या तळेपर्यंत तुम्हाला एक अक्षय तृतीयाचं थोडंसं महत्त्व जे मला माहिती आहे ते सांगते. अक्षय तृतीया हा फक्त एक धार्मिक सण नाही, तर ती एक आपली संस्कृती आहे जी आपण पिढ्यानपिढ्या जपली पाहिजे. अक्षय तृतीयाला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असाही मान आहे. अक्षय तृतीया हा फक्त धार्मिक सण नाही, तर हे एक पुण्याचं प्रतीक आहे असं मानलं जातं. अक्षय म्हणजे न संपणारा. सो या दिवशी आपण जे पण करू, पुण्य, धर्म, दान, ह्या गोष्टी न संपणाऱ्या असतात. सो असं मानलं जातं अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं घेतलं जातं किंवा एखादी चांगली गोष्ट केली जाते. लाईक भरपूर लोक गाडी घेतात, घर बांधतात, घर घेतात, म्हणजे अशा चांगल्या गोष्टींची सुरुवात अक्षय तृतीयापासून केली जाते. पुराणात अनेक इन्सिडेंट्स आहे अक्षय तृतीयेचे. तर त्यामध्ये असे काही इन्सिडेंट्स आहे जे मी आज तुम्हाला, मला जे माहिती आहे ते सांगते. त्यामध्ये असं काही मी रिसर्च केलं, तर त्यामध्ये असं काही होतं की गंगा नदी ही पृथ्वीवरती अक्षय तृतीयाच्याच दिवशी आली होती. त्यानंतर भगवान परशुरामांचा जन्मही आजच झाला आहे. महर्षी व्यास यांच्या सांगण्यानुसार गणपतीने आजच महाभारत लिहायला सुरुवात केली होती.
श्रीकृष्णाने द्रौपदीला आजच्याच दिवशी अक्षय पात्र दिलं होतं, ज्यामधलं अन्न कधीच संपत नव्हतं. तर अक्षय तृतीयेचं महत्त्व सांगता सांगता पूर्ण स्वयंपाकही झालेला आहे. तर मी आज जे ठरवलं होतं ते सगळा मेनू केला आहे. ताट पण बनवले. आता देवाला नैवेद्य दाखवते, पूजा करते आणि त्यानंतर जेवण करते, कारण खूप लेट झालं आहे आणि मलाही खूप भूक लागलेली आहे. तर अशाच न्यू आणि छान रेसिपीजसाठी मला फॉलो करा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन दिवशी एका नवीन रेसिपीसोबत.